गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झालाय। ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला, त्यामुळे काढणीला आलेल्या शेती पिकांना फटका बसलेला आहे। अवकाळी पावसामुळे शेतकरी आता चिंताग्रस्त झालाय। गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली। ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्यामुळे वातावरणात बदल जाणवतोय। मात्र आता या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना धास्ती लागून राहिली आहे। सध्या लाखोरी आणि गहू ही पिकं काढणीच्या टप्प्यावर आहेत आणि अनेक शेतकऱ्यांनी कापणीची तयारी सुद्धा सुरू केली होती। मात्र अवकाळी पाऊस झाला आणि त्यामुळे पिकांचं नुकसान होणार अशी शक्यता आता निर्माण झाली आहे। रेनफॉल व्हिडिओ। तर या अवकाळी पावसामुळे धान्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, कारण ओलावा असतो आणि त्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती आहे। त्यामुळे आधीच आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्याला आता पुन्हा एकदा या अवकाळी पावसाच्या संकटाचा सामना करावा लागतोय। बातमी नागपुरातून आहे। नागपूरमध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला आहे। नागपूरमध्ये रात्री अवकाळी पाऊस झालाय। रात्री 1 नंतर वातावरणात अचानक बदल झाला आणि त्या ठिकाणी अवकाळी पाऊस बरसायला सुरुवात झाली। रात्री झालेल्या या पावसामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी बत्ती सुद्धा गुल झाली होती। दरम्यान आजही विदर्भातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिलाय।